नमस्कार, मी निखिल प्रभाकर राहुलकर आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो. फ्रेंड्स, आज आपला डार्क रिॲलिटी सिरीजचा हा 14वा एपिसोड. यामध्ये आपण बोलणार आहोत इन्फ्लुएन्स. तर आजचा जो आपला टॉपिक आहे, लोकांना कंट्रोल करणारे जिंकतात आणि बाकी फक्त फॉलो करतात. मित्रांनो, आपल्याला असं वाटत असतं की लाईफमध्ये सगळे जे स्मार्ट लोक आहेत ते जिंकतात, तेच पुढे असतात. पण तुम्ही जर एक गोष्ट ऑब्झर्व केली तर इंटेलिजंट लोक जी असतात ती मोस्ट ऑफ द टाइम बॅकग्राऊंडमध्ये असतात आणि ॲव्हरेज लोक जे असतात ना, ते काय करतात, ते पुढे असतात. कारण बऱ्याचदा जी ॲव्हरेज लोक असतात ना, त्यांचे कम्युनिकेशन स्किल जे आहे ते चांगलं असतात. आणि इथे गेम जो असतो ना मित्रांनो, तो गेम नॉलेजचा नसून जो गेम असतो तो असतो इन्फ्लुएन्सचा. मित्रांनो, लाईफमध्ये दोन प्रकारचे लोक असतात. पहिले म्हणजे जे विचार करतात आणि दुसरे जे दुसऱ्यांना विचार करायला लावतात. तर मित्रांनो, आणि जे लोक जिंकतात ना, ती कोणती लोक असतात माहिती आहे का? ती लोक असतात दुसऱ्या प्रकारची. कसं काय? जी लोक दुसऱ्यांना विचार करायला लावतात मित्रांनो, त्या लोकांकडे एक स्पेशल ॲबिलिटी असते. ती म्हणजे काय? तर लोकांना त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवायला लावणं आणि लोकांना इन्फ्लुएन्स करणं. आणि या इन्फ्लुएन्समुळे ती त्यांची कामं खूप क्विकली करून घेतात. काय मित्रांनो, आपलं कसं असतं, आपण स्वतःसाठी विचार करतो आणि ते काय करतात, ते आपल्याला विचार करायला लावतात आणि मग त्यांचं काम काढून घेतात. तर मित्रांनो, याला काय म्हणतात, याच्यातला एक जो पॉइंट आहे तो असा आहे की तो म्हणजे कंट्रोल ऑफ अटेन्शन. इन्फ्लुएन्स कुठून सुरू होतं माहिती आहे का मित्रांनो तुम्हाला? लोकांना इन्फ्लुएन्स करणं जे आहे ते सुरू होतं लोकांचं अटेन्शन ग्रॅब करण्यापासून. जो व्यक्ती लोकांचं अटेन्शन कंट्रोल करू शकतो, जो लोकांचं अटेन्शन स्वतःकडे घेऊ शकतो मित्रांनो, तोच व्यक्ती त्यांचं माइंड कंट्रोल करू शकतो. सोशल मीडियामध्ये बघा तुम्ही, न्यूजमध्ये बघा, त्यानंतर आपले जे पॉलिटिकल लीडर्स आहेत, ही लोक काय करतात, ही सगळी जी आहेत ती कशावर भोवती चालतात? त्यांना हा अटेन्शनचा खेळ जो आहे, अटेन्शन लोकांचं कसं ग्रॅब करायचं आहे, कसं लोकांचं लक्ष एका गोष्टीवरून दुसऱ्या गोष्टीकडे डायव्हर्ट करायचं आहे, हे कळलेलं आहे. आणि याच गोष्टीचा वापर करून ते आपल्याला इन्फ्लुएन्स करत असतात. कधी कधी आपलं लक्ष ज्या गोष्टीकडे जायला पाहिजे तिकडे जाऊ न देता दुसऱ्या गोष्टीकडे भरकटवतात, किंवा कधी कधी आपलं लक्ष ज्या गोष्टीकडे नको त्या गोष्टीकडे घेऊन जातात. मित्रांनो, ज्याच्याकडे अटेन्शन आहे ना, त्याच्याकडेच पॉवर आहे, हे समजून घ्या. आणि काय मित्रांनो, अजून एक महत्त्वाची गोष्ट असते, ती म्हणजे इमोशनल लॉजिक. इमोशनल लॉजिक कसं वर्क करतं मित्रांनो? तर लोक जी आहेत आपली आजूबाजूचे, तुम्ही असो, मी असो, अजून कोणीही असो, ते काय करतात, डिसिजन जो घ्यायचा असतो तो डिसिजन इमोशनली घेतात आणि मग त्याला लॉजिक देतात. ॲक्च्युली जर पाहिलं तर आपण डिसिजन आपल्या लाईफमध्ये जे ते सर्व डिसिजन्स लॉजिकली घेतले पाहिजे. पण आपण काय करतो की आपण अगोदर इमोशनच्या आधारावर इमोशनल होऊन डिसिजन घेतो, भावनेच्या भरात आपण निर्णय घेतो आणि मग आपण त्या निर्णयाला डिफेंड करायला लागतो, त्या निर्णयासाठी आपण आपलं लॉजिक द्यायला लागतो. म्हणूनच काय मित्रांनो, प्रत्येकाची स्टोरी ही एक डेटा असते आणि जो कोइन्सिडन्स असतो तो काय असतो, तो असतो करेक्टनेस. तर मित्रांनो, लोकांचं जर टेंडेन्सी पाहिली तर लोक काय करतात, लोक ट्रूथला कधीच फॉलो करत नाहीत. लोक फॉलो करतात कशाला? लोक फॉलो करतात फिलिंग्सला. तर जो लोकांच्या फिलिंग्स सोबत खेळू शकतो, फिलिंग्स सोबत खेळणं म्हणजे एखाद्याच्या भावनेला दुखवणं नाही मित्रांनो. फिलिंग्स सोबत खेळणं म्हणजे एखाद्याच्या फिलिंग्सला मॅनिप्युलेट करून त्याचं स्वतःचं काम त्याच्याकडून काढून घ्या. गैरअर्थ घेऊ नका. तर लोकांच्या फिलिंग्स मॅनिप्युलेट करू शकतो, तो लोकांकडून काम करून घेऊ शकतो. तर मित्रांनो, अजून एक महत्त्वाचा मुद्दा यामधला आहे, तो म्हणजे काय, तर सर्टन्टी इल्युजन. सर्टन्टी इल्युजन कसं वर्क करतं? लोकांना काय आवडतं मित्रांनो? लोकांना आवडते सर्टेनिटी. सर्टन्टी म्हणजे काय? सतत त्यांच्या समोर जी गोष्ट येत असते, सतत जी गोष्ट त्यांना दिसत असते, ती गोष्ट लोकांना खरी वाटायला लागते, जरीही ती चुकीची असली तरीही. जो माणूस कॉन्फिडंट बोलणारा असतो तो काय करू शकतो मित्रांनो? जो डाऊटफुल माणूस असतो पण सत्य बोलणारा असतो, पण एखादा तर व्यक्ती असेल की जो कॉन्फिडंट बोलणार आहे
तो कॉन्फिडंट बोलणारा व्यक्ती खऱ्या बोलणाऱ्या व्यक्तीलाही हरवू शकतो. कसं? त्याच्या बोलण्यातून फक्त. मित्रांनो, डाऊट जो आहे ना, डाऊट हा वीक दिसतो आणि सर्टन्टी जी असते ती सर्टन्टी आणि कॉन्फिडन्स जो असतो तो पॉवरफुल दिसतो मित्रांनो. तर मित्रांनो, आता जर आपण पाहिलं तर इन्फ्लुएन्सची नेक्स्ट लेवल काय आहे मित्रांनो? इन्फ्लुएन्सची जी नेक्स्ट लेवल आहे ना, ती आहे लोकांची आयडेंटिटी शेप करणं. लोकांना जर आपण हे त्यांच्या मनावर बिंबवून दिलं की तू असाच आहेस, तू हे करू शकतोस, किंवा तू हे नाही करायला पाहिजेस, किंवा तू जर हे केलं तर तुझं चुकेल, तू जर ह्या ग्रुप सोबत राहिलास तर तुला त्याचा फायदा होईल, तू त्या ग्रुपशीच बिलॉंग करतोस, हे जर आपण त्यांच्या मनावर सतत सांगत राहिलो, त्यांना जर हॅमर करत राहिलो, हे त्यांच्या मनावर जर आपण बिंबवत राहिलो, तर मग काय होतं मित्रांनो, एकदा त्यांच्या मनामध्ये ती आयडेंटिटी तयार होते. आणि एकदा ही आयडेंटिटी तयार झाली, वन्स द आयडेंटिटी इज लॉक्ड, मग काय होतं, इन्फ्लुएन्स जो आहे तो परमनंट होतो. मग तो व्यक्ती परमनंटली आपल्या इन्फ्लुएन्स खाली राहतो. आणि पीपल ऑलवेज प्रोटेक्ट देअर आयडेंटिटी ओव्हर द ॲक्शन्स. म्हणजे काय, लोक त्यांची जी आयडेंटिटी आहे ती प्रोटेक्ट करण्यासाठी जास्त काम करतात, ना की योग्य ॲक्शन्स घेण्यासाठी. मित्रांनो, काही गोष्टी थोड्या अनकम्फर्टेबल असतात, पण काय खऱ्या असतात. इन्फ्लुएन्स जे आहे त्या इन्फ्लुएन्सचा जो उपयोग आहे ना मित्रांनो, तो पॉझिटिव्ह कामासाठीही होऊ शकतो आणि लोकांना मॅनिप्युलेट करण्यासाठीही होऊ शकतो. आणि रियालिटी काय आहे, बहुतेक लोक जी आहेत ना मित्रांनो, आपल्या आजूबाजूला तुम्ही बघा, तुम्ही असो, मी असो, अजून कोणीही असो, बहुतेक जी लोक आहेत ती इन्फ्लुएन्स होत असतात विदाऊट नोईंग की काय चालू आहे. त्यांना हे माहीतच नसतं की ॲक्च्युअल खरं काय आहे, खोटं काय आहे. ऐकीव गोष्टीवर आणि सतत त्यांच्या समोर जे येते त्या गोष्टींवर ते विश्वास ठेवतात आणि मग त्या गोष्टीच्या आधारावर ते इन्फ्लुएन्स होतात आणि जे त्यांनी ऐकलंय, जे पाहिलंय, त्यालाच ते खरं मानायला चालू करतात मित्रांनो. तर मित्रांनो, जर आपल्याला ह्या गेममध्ये राहायचं असेल, हा गेम जर आपल्याला आपल्या बाजूने वळवायचा असेल, तर आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतात. काय करावं लागतं? पहिलं म्हणजे काय, हे अटेन्शन ग्रॅब करायला शिकायचं. म्हणजे काय, तर तुम्हाला लोकांचं अटेन्शन तुमच्याकडे वळवता आलं पाहिजे, तुम्हाला लोकांच्या नजरेत सतत राहता आलं पाहिजे. दुसरं म्हणजे स्टोरी टेलिंगची तुमची ॲबिलिटी आहे की लोकांना गोष्टी सांगणं, त्यांना कन्व्हिन्स करणं, हे इम्प्रोवाइज करायला पाहिजे, हे तुम्ही शिकून घ्यायला पाहिजे. तिसरी गोष्ट, तुमचा जो कॉन्फिडन्स आहे ना मित्रांनो, तो कॉन्फिडन्स डिस्प्ले झाला पाहिजे, लोकांना तुमचा कॉन्फिडन्स दिसला पाहिजे. इव्हन तुम्ही जर त्या गोष्टीबद्दल अनशुअर आहात, तुम्हाला जर ती गोष्ट माहीत नाहीये, तरीही तुम्ही त्या गोष्टीबद्दल कॉन्फिडेंटली बोलला पाहिजे. चौथी गोष्ट काय, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की कन्सिस्टंट राहणं. कन्सिस्टंट जर तुम्ही लोकांच्या नजरेसमोर राहिलात, कन्सिस्टंट जर तुम्ही व्हिजिबल राहिलात, तर तुम्ही लोकांना इन्फ्लुएन्स करू शकाल. आणि द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग मित्रांनो, लोक काय फील करतात ना ते समजून घ्यायचं. जे लोक फील करतात ना तीच गोष्ट जर आपण ट्रिगर केली तर आपल्या बोलण्याने, आपल्या वागण्याने लोक इन्फ्लुएन्स व्हायला चालू होतात मित्रांनो. ॲट द एंड मी तुम्हाला एवढंच सांगेल मित्रांनो की स्मार्टेस्ट असण्याची गरज नाहीये, तुम्हाला इन्फ्लुएन्शियल असण्याची गरज आहे. कारण काय, लाईफ जी आहे ना ती अनफेअर असते. ट्रूथ बऱ्याच वेळेस जिंकत नाही, इन्फ्लुएन्स जिंकतो मित्रांनो. दिस इज निखिल हरकल टॉक्स, रिअल टॉक्स, रिअल लाईफ, रिअल इस्टेट. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. थँक्यू.